सगळ्यांना शुभ सकाळ. तर चला, आजच्या दुसऱ्या दिवसाचं आपलं काम झालेलं आहे आणि आता मी चाललेली आहे कोयना सभागृहाकडे आणि नेहमीप्रमाणेच आपला छानसा हा आरसा आणि ज्यात बघून वर चढायला तर एकदम फ्रेश आणि खूप छान वाटतं नाही का. असं एकदम स्वतःलाच पाहायचं, दिवसाची सुरुवात स्वतःपासून करायचं, याच्यासारखं छान सुख नाही. आणि अशा प्रकारे आमचं लेक्चर सुरू झालेलं आहे. तर जे पहिले लेक्चरर होते त्यांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिला होता, म्हणजे 4 टीम केल्या होत्या आणि त्यातल्या 3 नंबरच्या ग्रुपचं मी प्रेझेंटेशन करत होते आणि आमचा सब्जेक्ट होता की स्ट्रेस मॅनेजमेंट, 1 डे स्ट्रेस मॅनेजमेंट. मग त्याच्यावरच ताणतणाव नियंत्रणाविषयीच माझ्या ग्रुप मेंबरनी आम्ही सगळ्यांनी प्रोजेक्ट तयार केला होता आणि त्याचं रिप्रेझेंटेशन हे मी करत होते. मग विषय पण थोडासा हलका फुलका होता, ऑफिसच्या ह्याच्यापेक्षाही वेगळा छानसा. त्यामुळे सगळेजण छान ऐकतही होते, मध्ये मध्ये विनोदी चालले होते. आणि म्हणजे असाच हा दिवस, आज पूर्ण दिवसभर आमचं हेच सुरू होतं. प्रत्येक टीमला काही काही वर्क दिलं होतं, प्रोजेक्ट तयार करायचे होते आणि ते प्रेझेंट पण करायचे होते. सो टीमवर्क कसं असावं, लीडर कसा असावा आणि काम करतानासुद्धा त्यातूनही आपलं ताणतणावाचं नियंत्रण आपण कसं करायचं, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. तर आता तुम्ही थोडं किती ऐकायला ते मला माहीत नाही, पण पहा. तर तुम्हाला थोडंफार म्हणजे कसं आहे, ते मॅडमनी शूट करताना लांबून केलं होतं. असं काही हे नव्हतं इंटेन्शन, पण त्यांनी जस्ट एक असंच काढला होता व्हिडिओ. आवाज वगैरे व्यवस्थित येत नाही आहे त्याच्यामुळे. तर हे पूर्ण दिवसभर आमचं हेच लेक्चर सुरू होतं. याच्यानंतर मग मात्र थोडंसं प्लॅनिंग केलं की आपल्या अंबाबाईला जाऊन येऊया म्हणून. सॉरी, याच्यानंतर प्लॅन केला आम्ही की महालक्ष्मीला जाऊन येऊया. मला मधूनच अंबाबाई आठवली. म्हणजे मी तिकडे होती अमरावतीला कॉलेजला, तर तिकडे आम्ही जायचं ते मला अचानकच आठवलं, त्यामुळे तसं झालं. तर आम्ही आता महालक्ष्मीला हे लेक्चर सगळे 6 वाजता संपल्यानंतर महालक्ष्मीला जायचं नियोजन आहे. तिथून रंकाळा असं नियोजन आहे. तर मग हे सगळं संपल्यावर तिकडे आम्ही जाणारच आहोत, म्हणजे गेलो पण होतो. आणि आता हे सगळं संपल्यावर आम्ही गेलेलो आहे मंदिराच्या आवारात, मंडपच्या आवारात. आणि तिथे तुम्ही बघताय आता हे छानसं पुढं आपल्याला त्याचं भव्य दिव्य असा गेट दिसतंय आपल्याला आतमध्ये जायला. तर आम्ही 4घीजणी गेलो होतो. अश्विनी मॅडम, या अश्विनी मॅडम आहेत, मागे वैदेही मॅडम त्यांच्या बाजूला आहेत, त्या ज्योती मॅडम ज्या माझ्या मागे आहेत. आणि इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. हे आम्ही आहोत 4 जणी. तर मी, माझ्या बाजूला ज्योती मॅडम, वैदेही मॅडम आणि अश्विनी मॅडम आणि छानशी स्माईल सगळ्यांची. तर चला, आपण आत आलेलो आहोत. आणि नेमकी माझी पर्स ती तुटली होती स्टेप्स उतरतानाच, हे झालं आपलं लेक्चर झाल्यानंतर. सो मी विचार करत होते की इथं खरेदी करू की काय, म्हणून चाललं होतं पाहायचं. पण आमच्या अश्विनी मॅडमना प्रचंड घाई होते आणि त्या फुल स्पीडनी भागव असं करत होत्या. त्यांना माहिती नव्हतं. हे बघा किती सुंदर सुंदर मोजड्या आहेत, चप्पल्स आहेत, कोल्हापुरी चप्पल खास. थोडीशी गडबडच होत होती. इकडे पोळपाट आहे, हँडक्राफ्ट्स बाकीचे ठेवलेले आहेत. छानसं खलबत्ता पण होता तिथे मागे. इकडे बॅगचं कलेक्शन आहे. थोडंसं इकडे किचन वगैरे सगळं आहे छान. पुढे गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण इथे एखादी बॅग घ्यावी का, असं विचार करत मग मी इथेच बॅग घ्यायचं ठरवलं. म्हणजे मी पुढे गेले होते, पण तिथून पुन्हा मी माघारी आले आणि मग मी इथे बॅग खरेदी केली. मला चांगली भेटली. हे बघा, ही ती बॅग जी मी इथं घेतली, कारण माझी ऐनवेळीच तुटली होती छोटी बॅग, त्यामुळे खरेदी केली. आणि अश्विनी मॅडम आणि वैदेही मॅडमचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. वैदेही मॅडमना कॉल आलेले आहे आणि अश्विनी मॅडम गोड हसलेले आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. ॲक्च्युली रस्ता दाखवत आहे, तिथं कन्स्ट्रक्शन सुरू आहे
आणि मला तर काही तिकडचं इकडचं एवढे काही माहीत नाही. त्या तिथल्या लोकलच राधानगरीच्या जवळपास आणि त्या कोल्हापूरमध्ये 5-6 वर्ष होत्या, त्याच्यामुळे त्यांना तिथली खडानखडा माहिती आहे. त्यामुळे इकडून जाऊ तिकडून जाऊ, इकडे आपण चप्पलचं स्टँड आहे, असं आहे तसं आहे त्यांचं चाललं होतं. सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागे 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 आमचं चाललं होतं. मग इथं आम्ही आता मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहोत आणि अश्विनी मॅडम सांगतात की आपल्याला या बाजूने द्यायचं आहे. मग आम्ही त्या बाजूने चाललेलो आहोत. आपण बघतोय किती सुंदर दगडी काम आणि मंदिराचं रेखीव आखीव सगळंच छान आहे सगळं. तर इथे पहा, आता जेवढं काही मला जमेल तेवढं मी तिथलं शूटिंग केलेलं आहे. आणि हे बघताय तुम्ही बांधकाम किती सुंदर वाटतं आहे, छान. आणि अशा आवारात गेलं मंदिराच्या की असं छान प्रसन्न वाटतं. म्हणजे एक प्रकारची छान पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते. सगळे काही जे नकारात्मक विषय असतात ना डोक्यात ते सगळे निघून जातात आणि छान फ्रेश वाटतं. म्हणजे एवढे थकलेलो होतो दिवसभर लेक्चर वगैरे करून सकाळी पण तरीही फ्रेश वाटत होतं. म्हणजे असं काही हे नाही वाटलं. तर आता खूप छान असं वाटत होतं. ही तुळजाभवानी मातेचं इकडे बाजूला आहे. तिथून मग आता पुढे चाललेलो आहोत. म्हणजे मी याच्या अगोदर पण दर्शनाला गेले होते, पण कधी म्हणजे या बाजूला खरं तर मी पहिल्यांदाच वर आले. म्हणजे कल्पनाच नव्हती. खालूनच आम्ही प्रदक्षिणा घालायचो, महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायचो आणि तसंच बाहेर पडायचो. पण आज मॅडममुळे बरंचसंच माहितीही झालं. म्हणजे जे याच्या अगोदर कधीच तिथे पण बरेचसे असे देवस्थान आहेत. म्हणजे तिथल्या तिथं मंदिराच्या बाजूलासुद्धा गणपती असेल, आता तुळजाभवानी माता आणि हे इथलं तिथलं आतलं हे बघतो आपण. मी आणि अश्विनी मॅडमनी सेम कलर आणि सेम पर्स घेतलेली आहे. तर हे बघा, इथे आपल्याला दिसतं आहे की महालक्ष्मी मातेचं प्रचंड गर्दी आहे. आणि तिथून मग आम्ही रंकाळाला आलेलो आहोत. रंकाळा चौपाटी उद्यान मस्तपैकी छान. आता आपण रंकाळा पाहूयात. आणि इथे अश्विनी मॅडम पोज देताना तुम्हा सगळ्यांना हॅलो हॅलो अशा करतायत त्या. त्यांना असं खूप आश्चर्य वाटत होतं, अरे ही व्हिडिओ करते असं नाही का, थोडंसं वेगळं काहीतरी. त्यामुळे असं छान वाटायचं त्यांना शूटिंग करताना. आणि हे मेन रंकाळा याचं सिम्बॉल ते आपल्याला पुढं दिसतं आहे ते छानसं काय म्हणूया त्याला असं. आणि इकडे बघा छान रंकाळ्याचा इथं उभं राहिल्यानंतर जो व्ह्यू आहे असं मन शांत, छान निळाभोर आकाशाखाली खाली निळं निळं पाणी संथ त्याच्या लईत चाललेलं आहे. आणि मला मॅडम ही दाखवत आहेत, वैदेही मॅडम इकडे हे आहे ते आहे, त्यांचं सुरू आहे काय 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 दाखवायचं. मी जेवढं होता होईल तेवढं डोळ्यात साठवते. आणि खरं तर असं चाललं आहे की आता आमचे फोटो काढायचे पण कोण काढेल. तिथं कन्स्ट्रक्शनचं काम पण सुरू आहे, बघताय आपण. पेबल्स काही घालून झालेले आहेत, काही ठिकाणी चालू आहे. तर खाली खडी अंतरलेली दिसते आहे. आणि परफेक्ट लोकेशन बघत होतो आम्ही फोटोसाठी. आणि फायनली अश्विनी मॅडमना असं वाटलं की आपण इथेच फोटो काढूया. सो त्या थांबलेल्या आहेत आणि त्या बघतायत की कोण आपला फोटो काढू शकतं असं. सो सगळ्या पोज घेऊन थांबा असं त्यांनी सांगितलं आणि त्या सेल्फी काढणार आहेत. आणि मग हा वैदेहीने सेल्फी काढलेला आहे. पहिल्यांदा वैदेही, नंतर ज्योती मॅडम, अश्विनी मॅडम आणि लास्ट मी. आता इथेही हे असं काही करामती आमच्या सुरू होत्या, छानशा आठवणी. पुन्हा या तिघी मला भेटतील न भेटतील, कारण या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातून आहे, मी एकटी सातारा जिल्ह्यातून आहे. पण छान आम्ही मिक्स झालं होतो, छान ग्रुप झाला होता तिथे गेल्यावर. आणि मग अशा प्रकारे छानसं आमचं शूटिंग फोटो मस्त चाललं होतं, काही मज्जा करायची. आणि खूप खूप छान वाटलं तेव्हा. आणि हे बघा आता अश्विनी मॅडम एकदम अलर्ट पोझिशनमध्ये की हां आता ही शूटिंग घेते आहे. त्यांना अगोदर खरंच वाटत नव्हतं की काय करते ही खरंच. पण छान वाटलं खरंच. खूप छान दिवस गेले, 5 दिवस. ते कसे गेले ते कळालेच नाहीत. इतकं छान असं वाटलं की आमची खूप दिवसांपासूनची मैत्री आहे. त्याच्यामुळे छान दिवस गेले आणि वेगळं काहीतरी. आता थोडंसं म्हणजे सायंकाळ झालेली आहे, अगदी 6च्या पुढे झालेले आहेत. त्यामुळे सगळंच वातावरण छान शांत झालेलं आहे. आणि तिथल्या खाऊ गल्लीत आता आम्ही आलेलो आहोत. आणि आता काहीतरी खाण्याचा बेत आहे आणि मग संध्याकाळी हॉस्टेलवर गेल्यावर थोडंफारच काहीतरी खाण्याचा बेत. सो अशा प्रकारे आमचा दिवस खूप सुंदर गेला. मी आणि वैदेही मॅडमनी पावभाजी खाल्ली, त्याच्यानंतर फालुदा आणि मग गोळाही खाल्ला. मी नाही खाल्ला बाबा, पण त्यांनी खाल्ला, अश्विनी मॅडमनी आणि वैदेही मॅडमनी. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.